Friends, welcome to Let's Success. I hope you all well. So let's start. Summary of the last class, we learn some cases or conditions. Okay. So how many cases we learn? 3 cases. So let's revise that. First condition: the ratio of the area of the two triangle is equal to the ratio of the product of their bases and their corresponding heights. Okay, case number first. Case number second is what? The ratio of the area of the two triangles, if they have a same height, is equal to the ratio of corresponding bases, right? And case number 3, just we have learned last class. What is the case? The ratio of the area of the two triangles, if they have a same bases, is equal to the ratio of their corresponding heights. आपण 3 कंडिशन और केसेस आपण लास्ट टाइम पाहिलेलो आहोत, लास्ट क्लासेस मध्ये पाहिलेलो आहोत. सो नेक्स्ट कंडिशन ही एक राहिली होती. सो नेक्स्ट कंडिशन ही अशी होती, आतापर्यंत आपण पाहिलो की फर्स्ट कंडिशन मध्ये काय होतं की बेस आणि हाईट प्रेझेंट होती ॲट दॅट टाइम. त्यामुळे आपण त्या बेस आणि हाईट वरून दोन ट्रायंगलचा रेशो काढला. सो नेक्स्ट मध्ये काय होतं, नेक्स्ट कंडिशनला की हाईट सेम होती. हाईट सेम असल्यावर काय केलं होतं आपण, त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिस म्हणजे बेसिसवरून त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढलो. ओके. सो थर्ड मध्ये काय होतं, सेकंड मध्ये जसं हाईट सेम होती तसंच थर्ड मध्ये काय होतं, बेस सेम होता. जर बेस सेम असला तर आपण काय करतो, हाईटवरून रेशो काढणार. सो फोर्थ वर अशी कंडिशन आहे की जर समजा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे, ॲट दॅट टाइम काय होणार. ओके. सो पहा, मी एक ट्रायंगल अजूम केलेला आहे. इथे एकाच फिगर मध्ये दोन ट्रायंगल आहेत. पहा कोणत्या दोन ट्रायंगल दिसत आहेत, ट्रायंगल ए बी सी दिसत आहे का. इन ट्रायंगल ए बी सी, व्हॉट वी नो इन ट्रायंगल ए बी सी, व्हॉट इज द बेस ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी सीचा बेस काय आहे, तेव्हा बेस जी खालची लाईन आहे काय आहे तो बी सी. बेस इज व्हॉट बी सी and height is what AE, HEIGHT. height is what AE. ओके. या ट्रायंगल मध्ये बेस काय आहे BC आणि हाईट काय आहे A. ओके. नेक्स्ट ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल DBC. आता DBC मध्ये परत बेस काय आहे पाहिजे, बेस काय आहे BC च. ओके. अँड हाईट काय आहे, हाईट काय आहे पहा DF. हाईट कशी ओळखायची आपण लास्ट टाइम पाहिलेलो होतो. व्हेनेवर परपेंडिक्युलर लाईन प्रेझेंटिंग एनी ट्रायंगल ॲट दॅट टाइम दॅट लाईन यू अज्युम ॲज अ हाईट. ओके. सो इथं परपेंडिक्युलर साईन दिसलेलं आहे, दॅट मीन्स व्हॉट, ही लाईन काय आहे हाईट आहे. इथं परपेंडिक्युलर लाईन दिसली दॅट मीन्स व्हॉट, ती हाईट आहे. आता पहा इथं बेस तर एकच आहे, नॉट अ प्रॉब्लेम, BC. ओके. पण हाईट बद्दल मी असं काही दिलेलं नाही, पण या फिगर मध्ये असं अजून करायचं की आपल्याला हे दोन्ही हाईट सेम आहेत. ओके. सो AE इज इक्वल टू DF. या दोन्ही हाईट काय इक्वल आहे. ॲट दॅट टाइम काय होणार, हे जर दोन सुद्धा इक्वल झाल्या, ह्या ऑलरेडी दोन तर सेमच आहेत, नाव सुद्धा सेम आहेत, नेम्स. सो मग यांचा रेशो काय निघणार पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle DBC is equal to काय होते, बेसिस आणि हाईट. आता सो B1 into H1 divided by B2 into H2. ॲट दॅट टाइम काय होते पहा, बेस तर सेम होत आहे BC. सो इज इक्वल टू BC इंटू हाईट काय आहे पहा, हाईट AE. फर्स्ट ट्रायंगलची हाईट काय आहे A आणि सेकंडची काय आहे DF. बट वी नो बेस तर सेमच आहे, नेम सुद्धा सेम आहे आणि लेंथ सुद्धा सेमच राहणार. आणि हाईट पण काय आपण अजून केलं ही पण सेम आहे आणि A आणि DF सुद्धा सेम आहे. मग हे सुद्धा कॅन्सल झालं. सो रिमेनिंग काय राहिले काय. ओके. सो सगळं कॅन्सलेशन झाल्यानंतर राहते काय, वरच्या साईडला पण 1 प्रेझेंट राहणार आणि खालच्या साईडला सुद्धा काय राहणार प्रेझेंट
वन. ॲट दॅट टाइम जेव्हा बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे सेम होतील तेव्हा त्यांचा रेशो हा काही उरणार नाही. त्यामुळे त्यावेळेस दोन ट्रायंगलचा रेशो हा काय निघणार 1/1. दॅट मीन्स वॉट 1:1 किंवा निघणार 1:1. जर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढताना जर त्यांचं बेस आणि हाईट जर सेम आलं तर कोणतंही कॅल्क्युलेशन न करता आपण काय लिहू शकतो त्याचं आन्सर 1/1. दॅट मीन्स वॉट 1:1. सो केसेस अँड कंडिशन झाले. लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1. आता झालेलं सगळं नोट करत चला. 4 केसेस अँड प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट. सो फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट ऑफ ऑल रीड करून घेऊया. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. सो फर्स्ट स्टेटमेंट काय बोलते बा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. अ ट्रायंगल दॅट मीन्स वॉट वन ऑफ द ट्रायंगल बद्दल हे बोलत आहे. ओके. बेस स्टेटमेंट इज ओवर बिकॉज देयर इज फुल स्टॉप. बेस ऑफ अनदर ट्रायंगल अनदर. ओके. या ट्रायंगलची इन्फॉर्मेशन इथे संपली. therefore base of another triangle is 10 and height is 6. पण दोन ट्रायंगल दिलेला आहे. फर्स्ट ट्रायंगल मीन्स फर्स्ट ट्रायंगल अँड अनदर ट्रायंगल दॅट मीन्स वॉट सेकंड ट्रायंगल. नेक्स्ट मध्ये काय होतं, फाइंड द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल. सो आपल्याला हुडकायला काय सांगितलेलं, फाइंड द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढायचा आहे. ॲट दॅट टाइम आपल्याला काय काय दिलेलं आहे, फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे त्याचे काही नेम्स वगैरे दिले नाही आणि त्यानंतर युनिट्स सुद्धा दिले. युनिट्स म्हणजे काय, सेंटीमीटर मीटर ॲट दॅट टाईप. नाही 9 नंतर इथं मीटर किंवा सेंटीमीटरचा काही उल्लेख केलेला आहे का, नाही आहे. किंवा 10च्या नंतर 5च्या नंतर या 6च्या नंतर. सो युनिट्स आर नॉट प्रेझेंट. सो पहा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ट्रायंगल दिलेले आहे. मी एक अजून केलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी की दोन ट्रायंगल आहे आणि दोन ट्रायंगलची हाईट और बेस दिलेला आहे. अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला 1 मार्कसाठी येतात कारण हे क्वेश्चन खूप इझी आहेत, सिम्पल आहे आणि आपल्याला 2 to 3 स्टेप्समध्ये हे सॉल्व करायचे. ओके. सर पहा आपण बेस ऑफ अ ट्रायंगल अँड बेस ऑफ अ अनदर ट्रायंगल दॅट मीन्स वॉट टू ट्रायंगल आहेत. दोन ट्रायंगल आपण अजून केलं आहे. फर्स्ट ट्रायंगलमध्ये काय सांगितलं आहे, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 दॅट मीन्स वॉट हे जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस किती आहे, 9 आहे. ओके. अँड हाईट इज 5 अँड therefore triangles height is what 5. okay. next base of another triangle, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती दिलेला आहे, 10. ओके. नेक्स्ट अँड हाईट इज 6. सो हाईट काय दिलेला आहे, 6. सफिशियंट. आता आपण लिहून घेऊया सोल्युशन मध्ये. फॉर फर्स्ट ट्रायंगल फॉर फर्स्ट ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे, बेस दिलेला आहे. सो फर्स्ट ट्रायंगलचा असल्यामुळे आपण त्याला काय दिला, B1. फॉर्म्युल्यानुसार जावं लागणार आपल्याला. बेस B1 काय आहे तो फर्स्ट ट्रायंगलचा 9. देन हाईट काय राहणार मग असंच H1 फर्स्ट ट्रायंगलचा असल्यामुळे इज इक्वल टू 5. ओके. ओव्हर. देन असंच फॉर फर्स्ट ट्रायंगलची इन्फॉर्मेशन लिहिली तशीच आता काय शिकली मला आपल्याला, सेकंड. फॉर सेकंड ट्रायंगल बेस इज इक्वल टू B2. वाय B2, बिकॉज सेकंड ट्रायंगलचं लिहिलं तर आपण इन्फॉर्मेशन B2. काय बेस सेकंड ट्रायंगलचा 10 आहे. फर्स्ट ट्रायंगलचा काय होता बेस, 9 होता. हाईट सेकंड ट्रायंगलची काय पहा बरं, हाईट किती आहे, हाईट 6 आहे. राईट. युनिट्स काही दिलेले नाही, सेंटीमीटर मीटर तर आपण पण लिहायची नाही. ओके. सो बेस हाईट फर्स्ट ट्रायंगलची, पुन्हा बेस हाईट सेकंड ट्रायंगलची दिली. आपल्याला काढायचं काय, फाइंड द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढायचा आहे. सो हा मी इथे लिहित आहे एरिया ऑफ
triangle first divided by area of triangle second. Okay, formula b1 into h1 divided by b2 into h2. और स्टेटमेंट इज मोर इम्पॉर्टंट. हा इथं बेस पण दिलेला आहे आणि हाईट पण दिलेला आहे. दोन्ही ट्रायंगलचा बेस पण डिफरंट आहे आणि हाईट पण डिफरंट आहे. सो बेस आणि हाईट डिफरंट असताना स्टेटमेंट काय, फर्स्ट स्टेटमेंट जे तुम्हाला लक्षात आणावं लागेल. फर्स्ट स्टेटमेंट काय, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे स्टेटमेंट इथे तुम्हाला लिहावं लागणार. त्यामुळे रिव्हिजन पण केलं आणि फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला स्टेटमेंट लर्न करणं खूप गरजेचं आहे. सो आपल्याला माहिती आहे सर्व इन्फॉर्मेशन, आपण व्हॅल्यूज पुटअप करून फास्ट आन्सर काढूया. फर्स्ट ट्रायंगलचा बेस किती आहे आपण इथे लिहूया. बेस किती आहे 9 इंटू हाईट किती आहे 5 डिवायडेड बाय अगेन बेस किती आहे सेकंड ट्रायंगलचा 10 इंटू हाईट किती आहे 6. राईट. सो कॅन्सलेशन्स काय काय होते पाहून घेऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 9 आणि 6 कोणत्या टेबलमध्ये येते, यस 3 च्या टेबलमध्ये. 3 2 जा 6, 3 3 जा 9. सो वरच्या पार्टमध्ये काय काय राहिले पहा, 3 and 1 दॅट मीन्स व्हॉट 3 into 1, 3 into 1 3 डिवायडेड बाय खालच्या डिनॉमिनेटरला काय राहिलं आहे 2 and 2, 2 2 जा 4. ओके, सो आन्सर इज व्हॉट 3/4 दॅट मीन्स व्हॉट 3:4. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल चा रेशो काय आलेला आहे 3:4. सो तुम्हाला यानंतर एक स्टेटमेंट लिहावं लागणार, कारण तुम्ही जर एवढंच करून जर सोडला तर तुमचा आन्सर हे अर्धवट राहणार. जरी क्वेश्चन 1 मार्कचा असला तरी तुम्हाला देअरफॉर लिहून ठेवावं लागणार. सो तर देअरफॉर काय लिहिणार, तुम्हाला इथंच दिलेलं असते फाइंड द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल. हाच पार्ट लिहायचा आणि त्यानंतर आन्सर लिहायचं. काय आहे पहा, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इज व्हॉट, आपला आन्सर काय दिलेला आहे 3:4. ओके, इट्स डन. तुम्हाला लिहायचं तर लिहून टाका. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स स्टार्ट सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, इन फिगर BC is perpendicular AB and AD is perpendicular to AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC divided by area of triangle ADB. जेव्हा आपण या डायग्रामला पाहतो, ही डायग्राम क्वेश्चन सोबत दिलेली आहे. जेव्हा आपण या डायग्रामला पाहतो तेव्हा पहा हे जे दोन ट्रायंगल आहेत, या दोन ट्रायंगलचा बेस जो आहे तो सेम आहे दोन्ही ट्रायंगलचा AB. जर ट्रायंगल ABC मध्ये पाहिला तरी हा AB's बेस आहे आणि ट्रायंगल ADB मध्ये जर पाहिला तरी हा AB's बेस आहे. ओके, सो आपण सुरुवातीला काय करून घेऊया, इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. सोल्युशन इन्फॉर्मेशन मध्ये इन ट्रायंगल ABC. ABC मध्ये काय माहिती आपल्याला, ABC पहा BC इज इक्वल टू 4 दिलेला आहे अँड AD इज इक्वल टू 8. हे नोट करून घेऊया आपण. ओके, सो ट्रायंगल ABC मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, या ABC मध्ये फक्त आपल्याला ही BC माहिती आहे, BC इज इक्वल टू 4. ओके, सो इन ट्रायंगल, नेक्स्ट ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल ABD. यामध्ये काय माहिती आपल्याला, AD is equal to 8. Okay, another question, there is no units are present. So दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे थोडक्यात आणि बेस हा एकच आहे. जेव्हा दोन्ही ट्रायंगलचा जेव्हा बेस सेम असतो तेव्हा काय तुम्हाला लक्षात यायला पाहिजे,
the ratio of the area of the two triangles if they have a same base. At that time the result becomes their corresponding height. त्यावेळेस काय होते, त्या दोन ट्रायंगलच्या हाईटवर, त्या दोन ट्रायंगलच्या हाईटवर त्यांचा रेशो निघतो. सो पहा, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढण्याच्या पहिले याचा बेस सेम आहे तो लिहून घेऊया आपण. ट्रायंगल ABC and ABD have same basis. ओके, दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे, सेम आहे. सो आपण आता काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा पार्ट लिहून घेऊया डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, बेस सेम आहे तेव्हा काय करायचं, हाईटवर त्यांचा रेशो काढायचा. सो H1 divided by H2, everyone did it. Okay, then H1. So first ट्रायंगलचा रेशो काढण्याच्या पहिले त्याचं नाव काय आहे, रेशो काढण्याच्या पहिले त्याचा हाईट काय आहे BC हे माहिती असणं गरजेचं आपल्याला. BC डिवाइडेड बाय, आणि सेकंड ट्रायंगलचा रेशो काढताना त्याची हाईट काय आहे AD. ओके, तुम्हाला इथं स्टेटमेंट लिहावं लागणार. मी इथे स्टेटमेंट लिहिणार नाही पण तुम्हाला लिहावं लागणार. तुम्ही नोट जेव्हा करसाल तेव्हा तुम्हाला ते स्टेटमेंट लिहावं लागणार. ची नोट जे आपण स्टेटमेंट आताच पाहिलं होतं, स्टेटमेंट कोणतं आहे, रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स इफ दे हॅव अ सेम बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. ओके, सो BC ची व्हॅल्यू किती आहे 4 डिवाइडेड बाय AD ची व्हॅल्यू किती आहे 8. 4 1 टाइम, 4 2 टाइम, 8 1 by 2. So our result is what 1 by 2. ओके, सो तुम्हाला याचा रेशो काय सापडलेला आहे 1 by 2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADB is equal to 1:2. Note this.